आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, संत महंत साऱ्यांना वंदन करून आज फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जो आज माझ्या वाढदिवसाचा 57,000च्या थैली दिलं त्याबद्दल फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचं मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। फलटण तालुक्याचं तसं माझ्या उपकार आहेत। आज मला राष्ट्रीय नेता घडवण्यात फलटणचा वाटा हा मोठा आहे। मी पक्ष काढल्यापासून पक्षाला मतदान देण्यात देखील सातारा जिल्ह्यात कुठला तालुका पुढे असेल तर त्याचं नाव फलटण तालुका आहे। लोकसभेला स्वतः मी उभा राहिलो तेव्हा त्या लोकांनी मला, मी आणि अजित पाटील रात्री 12 वाजता ढवळला मुक्कामाला पोहोचलो। त्यावेळेस ते 20 वर्षाचं सारं रेकॉर्ड मलाही माहित नाही, यांनी ढवळच्या वाकरीच्या मामानं काढलं, आपल्या माणिक मामाने, आणि ती दाखवलं। तर त्यावेळेस देखील मामानी मला नोटांचा हार घातला होता, एक बोकड कापलं होतं आणि बहुजन समाजाच्या विचारवंताची पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांची मीटिंग ठेवली होती। म्हणजे मी मंत्री होताना देखील त्याच झोपडीत गेलो, मंत्री नसताना देखील त्याच झोपडीत गेलो। लोकांना प्रश्न पडला असेल का हा माणूस मंत्री झाल्यावर आपल्या कार्यकर्त्याला कामाला लावायला पाहिजे होतं, टेंडर द्यायला पाहिजे होती, कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं, शाळा द्यायला पाहिजे होत्या, हे का दिलं नाहीत? तर बांधवांनो, मी तुम्हाला एक सांगतो की खरी सत्ता ती नव्हती। आपण एका पक्षावर युतीत होतो, त्यांचे आमदार 133 होते, आपला आमदार 1 होता। त्यांचे मंत्री सारे होते, आपल्या पक्षाचा 1 मंत्री म्हणजे 1.5 मंत्री झालता। आणि सर्व सत्ता आपल्या हातात नसते, आणि कुठलाही मुख्यमंत्री मंत्री झाल्यानंतर कुठल्याही मुलाला सर्व्हिस लावू शकत नाही, हे पहिलं मनातून काढून टाका बहुजन समाज लोकांना। हा, एखादं तिथं इलिजिबल आहे, टेंडर मागायला आलाय, टेंडर देऊ शकतो, एखाद्याची कुठतरी बदली असेल तर बदली देऊ शकतो, ह्या गोष्टी करू शकतो। हुड्डा नावाच्या मुख्यमंत्र्यांनी हरियाणामध्ये जवळजवळ 4,000 शिक्षकांच्या भरत्या केल्या, तर तो गेली 12 वर्ष झालं त्याचा मुलगा आणि तो जेलमध्ये आहे। म्हणजे एखाद्या मिनिस्टरनं सांगितलं की ह्याला कामाला लावा, तरी आम्ही शपथ घेताना तसं लावता येत नाही। पण एवढं सांगू शकतो की खंडराव सरकन आमचा चव्हाण आहे, त्याला टेंडर द्या, असं काहीतरी बोलू शकतो, ती बी काय द्या ना। म्हणून माझी नम्र विनंती आहे की आपल्या लोकांनी समजून चाललं पाहिजे की मंत्री झाल्यानंतर असं करता येतं, तसं काही देखील नाही। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाला थोडा अधिकार जास्त असतात, तर कॅबिनेट मंत्री त्यांना त्या दायऱ्यात राहून काम करायचं असतं, हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे। आणि सत्ता कशी होती आपली, 1 मंत्री, आणि ती बी खातं कुठलं आपलं, पशुसंवर्धन, दूध काढा, मासधारा, आहे का नाही? PWD खातं असतं, बांधकाम आपलं महसूल खातं असतं, ही मोठी खाती असल्यानंतर तिथेही काहीतरी करता येतं। तरी माझं तुम्हाला विनंती आहे की चोरी करून कोणाला फसवून आपल्याला पैसा आणि पक्ष नाही वाढवायचा। हे जे तुम्ही पैसे दिलेत, 5,000 देण्याची यादी मी वाचली 4-5 लोकांचे, ऋषिकेश, मला वाटतं शेखर खरात, खंडेरावनं, मला वाटतं 50,000 असेल, पण 5,000ची यादी बघितली, चव्हाण। विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा की हे पैसे तुमचं घेऊन मी मौज मजा तर करत नाही। आता परभणीनं मला पैसे दिलं, संभाजीनगरनं पैसे दिलं, रायगडनं दिलं, काल पुण्यामध्ये जवळजवळ 5-6 लाखापर्यंत थैली मिळाली। काल 5,40,000 काहीतरी होते विशेष म्हणजे, आणि अजून काहीतरी 10-12 लाख तिथे मिळणार आहेत पुण्यातून। आणि आज फलटण तालुक्यातली 57,000 आहे का किती आहेत, मला अजून मोजलं नाही, तर आहेत का बरोबर 57,000 आहेत। आता एक 10 मिनिटांनी मिळणार आहे देवळीला, ती बी 57,000 असेल। आणि मला वाटतं मसवडला बी एका हॉस्पिटलचं उद्घाटन आहे, तिथे बी एक थैली आहे, म्हणजे 1.5 लाख रुपये आज मिळतील आजचा दर माझा। मी 4 दिवसापूर्वी दरभंगाला होतो, पटना बिहारला होतो, तिथेही मला थैली मिळाली। पण थैलीपेक्षा ती नवीन राज्य असल्यामुळं तिथनं लोक कशी येतील बिहारवरनं, याचं मी प्लॅनिंग केलं। नंतर दिल्लीत 3 दिवस काढलो, 18 लाखाचं ते ग्राउंडच बुक आहे। परत तुम्ही आलेला राहायला, आंघोळीला, तिथे जेवणाचा खर्च आहे, त्याचं 5 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ 1.5 कोटीच्या वरचा खर्च तिथला आहे। कुठला? दिल्लीचा। आणि याय जायचं तिकीटाला तर काय मी देत नाही, तुम्हीच काढणार आहे तुमची तिकीट। म्हणजे ही जी सारा आहे ही उठाटॉस कशासाठी करतोय आपण, तर तुमचा पक्ष वाढला पाहिजे। आणि आज पक्षाला ग्रीप चांगलं मिळत चाललेलं आहे, सत्ता येती जाती, त्याच्याबद्दल काळजी करू नका। कुणावर टीका टिप्पणी, काल बीजेपीवर होतो, उद्या काँग्रेसवर असू, परवा आपण कोणाबद्दल असू, तो राजकारणातला भाग आहे। कुणावर गेलो आपला फायदा तोट्याचा बी विचार करायचा नाही। ठीक आहे, बीजेपीवर गेलो, काही ठिकाणी पक्षाला मान्यता मिळायला आपल्याला नुकसान झालं, पण आपण मंत्री बी झालो ना। मंत्री नसतो झालो तर गावडे पाटील म्हणला असता ही काय बोंबाल, ते जानकर साहेब येते सारखं वर्गणच मागतंय,
परत गावडीची बायको म्हणले काय हो तुमचा पक्षच वाढ नाही, कसला पक्ष आहे म्हणणार. म्हणजे असे खंडरावचा पोरगा जसा विरोध करतो पक्षाला तसं ती त्याचा पोरगा विरोध करायचा. म्हणून मंत्री होणं देखील मला गरजेचं होतं. आता काय नाही, आता मांडवाखालनं गेलोय आपण, आपल्याला मिळालंय. आता पक्षाला मोठी मान्यता आणायची, पक्षाला दिवस चांगला आणायचा. आपल्या पक्षातून कुठलाही पक्ष फोडणार, आपल्यातला चांगला माणूस उद्या आमदार खासदार जाणार, ती आपल्याला प्रवगत आहे, त्याची काळजी करा फिकीर करायचं नसते. आपण हा इतिहास निर्माण करणारी माणसं आहोत, क्रिएटर आहे. सामाजिक संघटना चालवणं सोपं असतं, पण राजकारणातला पक्ष चालवणं अवघड असतं. यशवंत शेणावतीराव रामदास सोनवलकर जोरात लोकांना वाटायचं, पक्ष काढला का लोक म्हणले मी राजाचा आहे, कोण म्हणायचं मी हिंदूरावचा आहे, मग तो भागवायचा का तर माझा आणलेले काय आणलंय, काय आणलेलं नसतं. पण लोक आपली सावळीला घाबरतात. म्हणजे कुणाचं आणलं, ज्याचं मेडिकल कॉलेज आहे, ज्याचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, साखर कारखाना आहे, अनुदान नाही दिलं. तुमचं कोणी इथे बसल्यापैकी साखर कारखाना नाही, लयत लय दुधाची डेअरी असेल याच्यापेक्षा काय नाही, गुन्हाही डेअरी असेल तेवढीच फक्त, बाकी काय नाही. म्हणजे ह्याच्याशिवाय अनुदान मोठं जर असं तुमची काय वाटतं की मास्तरची बदली व्हावी, गोनावऱ्यावरनं सासकलन, सासकलवरनं झिरपवाडीवरनं कुठतरी नांदेड, हीच फक्त. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर दाखवायचं असेल तर तुम्हाला तुमचा राजकीय पक्ष मोठा करायला पाहिजे. आणि तो आमच्या अडचणी आल्या, संघर्ष आला, भाऊ ठिकाणी हे जर टीकात्मक झाल्या, टीका झाल्या आमच्या, तरी परंतु मी मंत्रीपद झाल्यानंतर माझ्यावर सिंगल रुपयाचा भ्रष्टाचाराचा किंवा व्यभिचाराचा आरोप देखील कुणी करू शकलं नाही, विरोधी पक्ष सुद्धा नाही आणि कुणीच नाही करू शकलं. याचं कारण का तर ही माझी फार मोठी संपत्ती आहे. आणि जी काय मला माणसं, आता मी ढवळला गेलो म्हणले विधानसभेला आम्ही आगवणे सेटला आम्ही 200 मतं दिली आणि बाकीयांनी राजेजांनी 35 लाख आणि खासदाराच्या पार्टीने 35 लाख खर्च केलं आणि त्यांना किती मिळाली तर आमच्यापेक्षा 150 मतं जास्त मिळाली. म्हणजे ही देखील ढवळची आपली प्रॉपर्टीज आहे ना, 200 मतं म्हणजे नॉट अ जोक, 900 पैकी. हा म्हणजे आपण चहा बी देऊ शकून नाही कार्यकर्त्याला, त्यांच्याकडून वर्गण घ्यायची. म्हणजे ही महाराष्ट्रात प्रयोग आपण चांगला केला. आज आपल्या पक्षानं 4 राज्यात मान्यता मिळवली. 4 राज्यात म्हणजे जोक नाही, कुठलाही पक्ष नाही, मनसे नाही, कुठलाही भागात तुम्ही अभ्यास करा. 4 राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय जनता पार्टी 1 नंबर आहे, काँग्रेस 2 नंबर आहे आणि आपला 3रा नंबर लागतो. या म्हणजे आता शिंदेची अजितदादाचा पक्ष आहे त्याच्यापेक्षाही आपण पुढे आहे. आता त्यांचा आमदार इथे जास्त आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा बाकीच्या राज्यामध्ये आपण पुढे गेलेलो आहे. ही कशाचं कारण आहे तर मी 2 दिवसापूर्वी बिहारमध्ये होतो, 3 दिवसापूर्वी दिल्लीत होतो आणि आज महाराष्ट्रात आहे. आणि पुन्हा अजून आत्ताच फोन आलाय 4 तारखेला पुन्हा मी दिल्लीला चाललो आहे. मला हे का सांगायचं आहे बांधवांनो, तर तुम्ही हे पैसे दिलं तर खर्च आहे 1.5 कोटीचा आणि तुमचं वर्गणीतून वाढदिवसाचे पैसे किती गोळा होत होतं का अजित पाटील 57 लाखाच्या वर होत नाही तुमचं, आहे का नाही. म्हणजे मला अजून 1 कोटी कुठं बघावं लागतं का नाही, मग कुणाकडे बघायचं ना, कुणा चाकरी आहे सांगा. म्हणून तुम्ही मंडळींनी माझी आपल्याला विनंती आहे की उद्याचा प्रोग्राम चौंडीला आम्ही 20-25 लोकच असायचो, दुधीबाईची जावळीची, आहे का नाही. काशीनाथ शेवती या गावात एक ट्रक यायचा आणि त्या जावळीतून एक हनुमा पाटलाचं, तिथनं एक बाजीरावच्या गावात एक आहे का नाही, एवढीच लोक असायची. पहिल्या सभेचा अध्यक्ष बापू लोखंडे होता, माणसं 25, ते झाडं तोडायलाही माणसं नसायची, मग आम्हीच तोडायचो. बघा पहिले हा बाई झाडं तोडायला पुरवतो. म्हणजे ही जी गोष्ट आहे, आज तिथं पंतप्रधान यायला लागले का नाही. आणि त्या सभेत मी काय म्हणलं होतं, एक दिवस पंतप्रधान म्हणून मी इथं येईल, एक दिवस चौंडीला आपण कॅबिनेट घेऊ म्हटलं होतं, आहे काय. आता त्यांनी का असं त्याचा मुख्यमंत्री आहे पण कॅबिनेट तरी घेऊ म्हणते ते काय. म्हणजे ज्या ज्या गोष्टी म्हणलो त्या गोष्टी होत चालल्या त्या नाही. माझ्या भाषणाने ऊन असायचं, जोरात उन्हात बसायचं आणि मी ज्यावेळेस स्टेजवर जाऊन भाषण करतो आपोआप शिरवळ पडायचं, आठवतंय का तुम्हाला. आज मला आठवण ती मामाने केली. मामा म्हणले अहो बाजूनं पाऊस पडतो ना, आपल्या सगळं पाऊस पडत नव्हता. म्हणजे ही काहीतरी दैवी शक्ती आहे. आणि बांधवांनो 14 कोटीमध्ये जवळजवळ 14 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. माझ्यापेक्षा 12 वेळा आमदार झालेली माणसं मंत्री नाही झाली. मी ग्रामपंचायतचा सदस्य बी नाही, डायरेक्ट कॅबिनेट मंत्री. म्हणजे काहीतरी तुमचं पुण्य माझ्या मागं उभा होतं, तुमचं कष्ट माझ्या मागं होतं, म्हणूनच मी बोललो असेल ना. मी स्वतः एकटा काय करू शकणार नाही. 10 लोकांनी 10 हात लावलं म्हणूनच आपला पक्ष मोठा होत गेला. म्हणून ह्या पैशाला फार मोठी किंमत आहे. आता 38 लोकांनी पैसे दिले ह्यात, 38 लोकांनी, ह्या 38 लोकांची यादी लिहणार आम्ही. आणि 2029ला आपलं मिलीजुली सरकार येणार केंद्रामध्ये, तर 29 जणांना बोलवणार, सांगणार दिल्लीला या आणि ही एजन्सी घ्या. 500 रुपये 16 गुंतर दिलं ते, कचरेनं 1000 रुपये दिलं ते.
आणि 5,000 रुपये जिल्हा अध्यक्ष दिलं ते आहे का नाही? हा सर्वच वाचू का? बरं, सर्व आनंद वाटेल. अजून वाढवू एक थैली परत एक. तर थैली दिल्यांची नाव वाचतो. म्हणजे ही माणसं माझा आधार आहेत. तुमच्या जीवावर मी उड्या मारतोय. दत्तात्रय करेनं 1,000 रुपये दिलेत बघा. मनोहर कचरेसर आहेत, त्याने 1,000 रुपये दिलेत. बाजीराव सोलंकर 1,000 रुपये, आकडा कमी आहे बाज्या. नितीन सूळ 2,000 दिलेत बघा. डॉक्टर युवराज येकळ, अरे त्यानं 10-15 हजार द्यायला पाहिजे, 1,000 दिलेत त्यानं. त्याचा भाव चांगला आहे. एक डॉक्टर वगैरे चोरच आहे. रामदास सोलंकर 1,000 रुपये, रामदास तू जास्त द्यायला पाहिजे होता. बाळू शिंदे 1,000 रुपये, सचिन दायगुडे 1,000, विक्रम मानेताय 2,000 महिला गाडी, विजय गुलदगड 2,000, शेखर खरात 5,000, शेखरने 50,000 द्यायला पाहिजे होतं. सुनील सोलंकर 3,000, अमर कारंडे 1,000, रमेश चव्हाण 2,000, 5 द्यायला पाहिजे होतं. गणेश कुंभार 1,000, मलगुंडे सर 500, विशाल माडकर 1,000, लक्ष्मण सोळ 1,000, लक्ष्मण शेंडगे सर ती वेलनेस का वेलनेस वाल्यानं, अरे कशाला 1,000 रुपये घेतलं, देऊन टाका मागायचं. निशाताई माने 1,000 रुपये, खंडराव सरक 5,000, त्याने 50,000 द्यायला पाहिजे होतं. हनुमंत टेंबरे 1,000 रुपये, विलास टेंबरे 500 रुपये, निलेश साबळे 500 रुपये, नवनाथ नाळे 500 रुपये, ऋषिकेश बिचुगले 5,000. त्याचं अभिनंदन. त्यानं 57,000 रुपये दिल्लीला बी दिलं, काल रॅलीला बी दिलं आणि त्यानं तिथं त्यानंही पैसे दिले. त्यामुळे त्याचं फलटण तालुक्यात राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणून त्याचं बी वकिलाचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तुकाराम गावडे लय कमी दिले 2,000 रुपये, त्याचं वाढवा पैसे. महावीर सरक 1,000 रुपये, महावीर विलास काळे 1,000 रुपये, तुषार दिगंबर आगवणे 5,000 रुपये. अभिनंदन तुषार, वकील कर आणि तू लग्न करायचं नाही, वकील घेऊन लग्न करायचं. रवी गावडे 2,000 रुपये, असभ्य भीमराव खटके 2,000 रुपये, निलेश दादासाहेब गावडे 2,000 रुपये, तात्यासो वाघमोडे 2,000 रुपये, रामदास केंगार 2,000 रुपये, दत्तात्रय खताळ 2,000 रुपये, रोहन दायगुडे 500 रुपये. ही सारी आगवणे साहेबाची माणसं आहेत. ही 38 शेवटी नाव वाचले, त्यांचं अभिनंदन, आभार आहे. मी नवीन आलेलो कोण आहे? प्रताप जाधव 3,000, त्याच्यात नाव नाही आलं पण आले त्याचं. हा हा प्रताप जाधव 3,000 रुपये. या सर्वांचं मी हात जोडून आभार आहे. बांधवांनो, काल ह्या तुमच्या पैशावरच दिल्लीला पार्लमेंटच्या पुढं 2,20,00,000 आपण ऑफिस घेतलं आणि 28 मेला उद्घाटन करतोय आपण. 2,20,00,000, 2 कोटी. त्यात एकट्यानंच राजा फडणं 1 कोटी रुपये दिली त्यांनी, 1 कोटी रुपये ते एकट्यानं दिले. त्यात त्याचं 70 लाख रुपये बाकी पैसे दिले. रजिस्ट्रेशन होऊन जाईल 28 मेला. लोकसभागृहातनं बाहेर यायचं ना, आपली बिल्डिंग पक्षाचंच कार्यालय, स्वतःच, भाड्याचं नाही, आपण विकतच घेतलंय. राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर नावच करून टाकलेलं आहे. म्हणजे त्या पैशाचा हिशोब हे आहे. आज पक्षाजवळ प्रॉपर्टी झाली तर त्याचा हिशोब किती सांगू वकील साहेब? 5 एकर सिंधुदुर्गला जमीन, ट्रेनिंग कॅम्प ठेवलाय, आमदार खासदार बायका पोरं फिरायला जायचं. 5 एकर पालीला खंडाळा खोपोली देतं 5 एकर. दिल्लीला ऑफिस, मुंबईला 3 ऑफिस, औरंगाबादला मॉलमध्ये ऑफिस, नगरला ऑफिस, पुण्यामध्ये अंकुश राहतोय ते ऑफिस, बरोबर आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी किती कोटी झाली? 100 कमी होईल काय तर तेवढ्या दरम्यान. म्हणजे ही पक्षाची प्रॉपर्टी. मी मेल्यानंतर जो पक्षाचा अध्यक्ष होईल शेखर खरात, ती त्याची प्रॉपर्टी असेल, हे लक्षात ठेवा. जो पक्षाचं काम चांगलं करत, पण त्यानं लग्न नाही केलं पाहिजे, व्यसनात नाही पडलं पाहिजे आणि पक्षासाठी डेडिकेट राहिलं पाहिजे, तोच अध्यक्ष होणार. म्हणजे तो होऊ शकतोच बरं का, काय काळजी करू. तिथं धनगरच पाहिजेच काय नाही, तुझाही पोरगा होऊ शकतो. या मराठ्यानो माळ्यानो तुम्हाला सर्वांना सांगतो, नुसतं धनगरच नाही. म्हणजे इथं नुसतं धनगरांचीच मोनोपॉली असं काय नाही. जर चांगलं पक्षाचं काम केलं सोलूनकर तर दुसऱ्या संधी द्यावं लागेल तुम्हाला. म्हणून ह्याचा अभ्यास करा आणि ह्याच्यातून आपले आमदार खासदार वाढले पाहिजे. काल सहज बसता बसता रामराजेला आम्ही बसलेलं तर रामराजे म्हणले, महादेवराव मला तुझं एक अभिनंदन वाटतंय की तुझा कार्यकर्ता फुटत नाही, मी पद देतोय फुटतोय कसा आहे. हे रामराजेंचं वाक्य. तर राजांना मी म्हटलं, राजे मी काय करतो, कार्यकर्त्याला शिवाय देतो, काही मागत नाही, त्यांच्याकडेच पैसे घेतो, त्यांचंच खातून जातो. तुमचं तसं नाही म्हणले. अरे मला त्याचा बदलावं लागेल म्हणले. म्हणजे ह्याचं कारण का, आज महाराष्ट्रात जे 5-6 हजार लोक आहेत त्यांना काय देऊ न देऊ मला सोडून जाणार नाहीत. कोण जरी म्हणलं ना तुला मंत्री करतो, आता खंडराव सरकला समजा, हे सांगितलं बा रामदास सोलंकरला की तुला आम्ही कॉप्ट करून जेलला नियोजनला घेतो, मी म्हणाल बाबा जानकर साहेबाला सोडून मी जात नाही. म्हणजे अशी माणसं किती आहेत महाराष्ट्रात? 6 हजार. अशी कुठल्याच पक्षाजवळ नाही. हा माझा दावा आहे, कुठल्याच पक्षाजवळ नाही. थोडी बीजेपी जवळ असतील, RSS मध्ये असतात लोक असे की काय नको आम्हाला, आम्ही पक्षासाठी काम करतो. म्हणून बांधवांनो, हे समाजाला शिकवलं
आणि पक्ष दुसऱ्याच्या पक्षातून आमदार खासदार झालं म्हणजे फार मोठं नसतं, समजलं का? पण आपणच पक्ष तयार करून आपल्या पक्षातून खासदार आमदार होतात, ते मोठं यश असतं आणि ते आपल्या ह्या पैशाच्या माध्यमातून करत आहेत. म्हणून बांधवांनो, विरोधी पक्षांनी देखील अजितदादांना माझ्याबद्दल विचारा की म्हणले आम्ही तुला फार पकडायचा प्रयत्न केला, अजितदादा आता उपमुख्यमंत्री, पण आम्हाला तू कशात वागा सापडला नाहीस, म्हटले मानला तुला घरी. आम्ही सारं तुझ्या मागे CBI लावली होती, सर्व प्रकारची माहिती लावली होती, ह्याची प्रॉपर्टी कुठं आहे, ह्याला पैसे कोण देतोय, काय देतोय. ह्यो बाग म्हणले मंत्री झाला तरी झोपड्यात जाऊन झोपतो म्हणले, त्याला AC लागत नाही, गाडी लागत नाही, काय लागत नाही. आणि हाच गुण आहे ना, तोच मला दिल्लीचा पंतप्रधान करण्यासाठी सक्सेस होणार आहे. तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की आज सत्तेत आपण नाही, सत्तेत नसलं तरी काही घाबरायचं काही कारण नाही. महादेव जानकर चालला का हत्ती चालल्यागत होते, मग मुख्यमंत्री असू द्या आणि पंतप्रधान असू द्या, त्याची काही काळजी करू नका. अधिकारी कोणी असू द्या, कारण त्या अधिकाऱ्याला माहित आहे ही पिल्लू आज जरी बाहेर असलं तरी एक दिवस घुसणार आहे आत, त्यामुळे आपल्याला सावधानतेनं राहावं लागेल. माझ्या फोनला ते किंमत देतात, याचा अर्थ मी फार दादा आहे असं काही नाही, परंतु मी त्या संयमानं वागलेलो आहे. आपण चुकू नका. प्रशासकीय लेवलचं काम कुणीही आडवा आला तर त्याला आडवं करण्याची ताकद आपल्याजवळ आहे. माझी आपल्याला विनंती आहे, दुसऱ्या पक्षावर किंवा एखाद्या समाजावर टीका करण्यापेक्षा तुमची लाईन वाढवायचा प्रयत्न करा. आम्ही कसं चांगलं काम करू. आता काय नाही, उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही सारे कॅन्डिडेट टाका, नगरपालिकेला टाका, पडू द्या, काय हरकत नाही. आम्ही उत्तमराव शेंडेला उभा केला तर 5,000 मतं पडली होती, आढावला उभा केला तर 5,500 पडली होती, आणि मी उभा राहिलो तेव्हा मला वाटतं 24,000 मतदान मला मिळालं होतं लोकसभेत. 29,000 मिळालं होतं, म्हणजे 29. मी टप्प्याटप्प्याने वाढत गेलो. काय काळजी करायचं काम, आपलं काय वाया जात नाही, जे मत पडलेलं ते काउंट होतं. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. भारतीय जनता पार्टी 84ला 2 खासदार होते, दोनचं टप्प्याटप्प्यात वाढत गेले ते. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता असेल किंवा कमीत कमी आपल्या पक्षाला विचारल्याशिवाय सत्तेत जाऊन देणार नाही, एवढं तर आम्ही कोलदंडा घालू शकतो आपण. म्हणून त्या दृष्टीने सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. व्यभिचारातून आपल्याला पक्ष वाढवायचा नाही किंवा मोठं व्हायचं नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 31 मेला जसं चौंडीला तुम्ही मोठं केलं, सरकार आलं आपण सोडून दिलं, दिल्ली मुंबईला केलं सरकार करायला लागलं आपण सोडून दिलं, आता दिल्लीला पंतप्रधानांना अहिल्याबाईची जयंती ज्यावेळेस चालू करतील त्यावेळेस मी अमेरिकेला चालू करणार आहे. म्हणून दिल्लीमध्ये आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून ताल कठोर मैदान हे मोठं मैदान आहे. त्याशिवाय कुणीही देशात डेअरिंग केलं नाही, पहिले डेअरिंग आपण केलं आहे. जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आम्ही लहानपणापासून मांडत होतो. जनावरांची जनगणना होती, माणसाची नाही. मी पशुसंवर्धन मंत्री असताना गुरांची जनगणना केली, मी कोंबड्यांची केली, कुत्र्यांची केली. त्यावेळेस आम्ही सांगितलं, सभागृहात मी बोललो 10 वेळा, तुम्ही जातनिहाय जनगणना करा, म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय मिळेल, सर्व समाजाला, मराठ्याला मिळेल, ओबीसीला मिळेल, दलिताला मिळेल. ही भूमिका आम्ही अदा केली. पण सरकार काय कधी बहिरं होतं, कधी ऐकू येत नाही, असा प्रकार करतात. आता देखील हादरून जाऊ नका. आमचं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून या देशाच्या प्रधानमंत्र्याला, कमिशनरी सेन्ससचा कमिशनर नेमा आणि त्याच्या अन्वये जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा आणि त्यात भागीदारी शोधा. ओबीसीची किती, SCची किती, STची किती, महिलाची किती, किती IAS आहेत, किती IPS आहे, या देशातला पैसा कोणाच्या ताब्यात किती आहे. 2च माणसाजवळ देशाचा 90% पैसा आहे आणि बाकी लोकांकडे 20 रुपये, बाकीच्या 80% लोकांकडे आहे. त्याचीही वाटणी झाली पाहिजे. तुम्ही सन्मान आणि भागीदारी, राजकीय भागीदारी याची समान हिस्सेदारी केल्याशिवाय या जातनिहाय जनगणनेला अर्थ राहणार नाही. नाहीतर काय करणार, ते करतात परत थांबवतात, करतात परत थांबवतात, परत 20 वर्ष जाणार. असं वाटोळं काँग्रेसनं जसं केलं तसंच भाजप आता करायला लागले. त्यामुळे भाजपच्या चालीपासून सावध राहावा. भाजप देखील फार चांगला पक्ष नाही. काँग्रेसनं जसं आपल्याला फसवलं तसं भाजप फसवणार आहे. आम्ही त्यांच्याबरोबर होतो. भाजपचं माझं भांडण नव्हतं. आज मी भाजपचं काय म्हणणं होतं, मी चुकले की ही घर मोडा. आम्ही काही घर मोडणार नाही. आम्हाला त्यांचा आमदार खासदार, मला खासदार होता आला असतं, आमदार मंत्री होता आला असतं, पण बिलकुल नाही. मला माझंच झेंडा आणि दांडा घेऊन जायचा आहे आणि त्यातून सर्व समाजाची पोरं आमदार खासदार झाली पाहिजे. हा आपला लढा आहे. तर तुम्ही जे हे पैसा दिलेला आहे, माझी आपल्याला विनंती आहे खंडराव सरक साहेब, तुम्ही काय अशी 20-25 गावं चॉकआउट करा. त्या गावातली 100 माणसं कशी निघतील याचा विचार करा. कारण हिथून जर फलटण मधून जर माणसं 1,000 काढू शकलो, मानमध्ये बी आता मी सांगणार आहे 2 तालुक्यातून जर 2,000 निघाली तर आपण दिल्ली काबीज करतोया. एकदाच यायचंय, पुढच्या वर्षी मी नाही सांगणार दिल्लीला. हीच करा किंवा मरा, ही वेळ आहे आताची. कारण आता काय होणार आहे, सरकार आपल्या विरोधात राहणार, सारे विरोधात राहणार आणि ह्या विरोधात आपण जाणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे,
की जास्तीत जास्त शेखर आता व्हाय जरा 8 दिवस 1 महिनाभर जाऊन घरी व्हाय जरा दूध बीत बंद करती आणि व्हाय जरा ही माणसं इथनं काढायचा प्रयत्न करा. अगवणे ताईला देखील मी काल बोललो, परवा म्हणलो आहे 31 मेला दिल्लीला तेवढी फुलून आली पाहिजे माणसं. बोगी करा, काही बी करा. मानमध्ये मी सांगितलं, आता मला जतवालीने सांगितलं का मी 10 गावातनं 10-50-50च्या काय लक्झऱ्या करतो. या मानवाल्याने मला सांगितलं की 25 लक्झरीची आम्ही तयारी करायला लागलो. 25 गावातून एक लक्झरी, त्यांचंच पैसे त्यांचं. तसं फलटणवाल्यांना माझी विनंती आहे, तुम्ही बोगी 1-2 बुक करा आणि ते फिरल्याशिवाय होणार नाही. नाहीतर तुम्ही काय करणार, नुसतं काशीनाथ शेवते येणार, राज्याचे अध्यक्ष खंडराव सराफ, शेखर खरात, चव्हाण हे 5-6 जण येणार, नुसते हलवत म्हणणार पांढरे कपडे घातले, हे काय चाललंय. असं न करता कोण काय त्या गावातली मुलं असतील ज्याला शक्य आहे त्याची वर्गणी घ्या, ज्याला नसेल त्याची तिकीट काढा. आणि असं करून जर तुम्ही 31 मेला दिल्लीला तालकोटरला आला तर उद्या इज्जत आपली वाढणार आहे, व्हॅल्यू वाढणार आहे, देशात कळणार. दिल्ली बघायला तरी मिळेल ना कमीत कमी या माध्यमातून. नाहीतर काय होणार, काही लोक पैसे लिहित मला विमानाने मी जातो, पुण्यात जाणार, पुण्यातनं उतरणार, बॅग ठेवणार, सभा काय चालली, भारी चालले बाबा, परत संध्याकाळच्या होणार. असं न करता एक दिवस व्हायचा थोडंसं तिथे थांबून दिल्ली लोकसभा करत आहे, पंतप्रधान कुठं राहते, राष्ट्रपती कुठं राहते, काय भानगड आहे ते तर कळू द्या ना. आपल्या समाजाची प्रगती व्हायची असेल तर मंदिर कुठलं आहे, लोकसभेचं आहे. तर मारुतीच्या मंदिरात, महादेवाच्या मंदिरात आपण रोजच पाया पडतोय, काय प्रॉब्लेम नाही. पण त्या मंदिरात गेल्याशिवाय समाजाचा प्रश्न सुटणार नाही. म्हणून तुम्हाला दिल्लीची वाच लागली पाहिजे, दिल्ली कळाली पाहिजे आपल्याला कुठं आहे, कसं आहे, एअरपोर्ट कुठं आहे, कुठून कसं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की फलटण आणि मान या 2वर आम्ही कॉन्सन्ट्रेशन जास्त केलं आणि ही जिम्मेदारी तुमची आहे. पैशाची थैली देखील एकच दिली, मला वाटलं होतं आज 2-4 थैल्या मिळतील, परंतु दुर्दैव आता अजून 2 थैल्या ती बघा बाकी यातनं. परंतु माणसं तरी काढायचा प्रयत्न करचाल अशी अपेक्षा करतो. आणि आजचा प्रोग्राम अतिशय चांगला, कार्यकर्त्याचं ट्रेनिंग देखील चांगलं, त्याबद्दल मी खुश आहे. फलटण तालुक्यावर अतिशय चांगलं काम केलं. फलटण तालुका जिल्ह्याचं नेतृत्व करतोय. तुमच्या जिल्ह्यातले 2-2 माणसं जिल्ह्यावर आहेत, शेखर खरात, पाडेगाव, मिरगावचे आपले ते काय खंडेराव सरक. परंतु अजून बाकीच्या जे कराडमधून, वाईमधून जे काय रिस्पॉन्स मिळायला पाहिजे, महाबळेश्वर पासून, खटावमधून, नाही आम्ही देशाचे, आम्ही इथलं नाही, आम्ही देशाचं नाही, आम्ही सातारा जिल्ह्यातलं नाही बाबा. आता पत्ता बदललाय मी, आता बाळकेश्वर केलंय आता मी. म्हणून सर्व कार्यकर्त्याचा आभार, अभिनंदन. पत्रकार गोपने साहेब, आणि तुमचं नाव साहेब पत्रकार शकील साहेब, तुमचंही अभिनंदन. तुम्ही बी या, तुमच्या वक्फ बोर्डाला आम्ही पाठिंबा दिला आमच्या पक्षानं. जास्तीत जास्त लोक घेऊन आहे, नुसतं धनगराचा खेळ नाही, सर्वाचाच आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, अहिल्याबाई होळकर काही एकट्या हिंदूसाठी काम केलं नव्हतं, मशीद तिनं बांधली, या चर्च बांधले, गुरुद्वार बांधले, पण दुर्दैव जयंती मला करावी लागते. या तुम्ही जयंती केली पाहिजे अहिल्याबाईची, खरं म्हणजे. म्हणून बांधवांनो, ती सर्व समाजाची होती, ती राजा होती, ती काही एकट्या जातीवर नव्हतं केलं. तिनं सांगितलं इथं भ्रष्टाचार ऑनलाईन, गुंडगिरी वाढली, ज्या गुंडांचा बंदोबस्त करल त्याला माझी मुलगी देईल. मग एका भिल्लाचं पोरगं आलं, सारे कर्दन काळ गुंड होते, मारले, त्याला त्याची पोरगी देऊन ठेवली. म्हणजे ही बाई धनगराची अहिल्याबाई, आणि मुलगी कोणाला दिली, आदिवाशाला दिली. म्हणून सर्व धर्म समभाव, समतेचं चिन्ह घेऊन चालणारी अहिल्याबाई होळकर होती. अहिल्याबाईची जयंती ज्यावेळेस दुसरे करतील तेव्हा आम्ही बंद करून टाकू. आम्ही जातीवादी वगैरे असं काय नाही. संभाजी महाराजांच्या ओढूची पहिली जयंती मी केली. महात्मा फुलेंच्या जयंतीचं नायगाव सुरुवात आम्ही केली, चौंडीला सुरू केली, नंतर उमाजी नाईक बेवडीला, तीही पहिला जयंती केली. ज्यावेळेस सरकार तिथे यायला लागलं आम्ही बंद करून टाकले. जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत महादेव जानकर, जिसका कोई नहीं उसका महादेव जानकर है. जब गव्हर्नमेंट उसके साथ जाएगा हम छोड़ देंगे. म्हणून माझी विनंती आहे, सर्व समाजाला आपण येण्याचा प्रयत्न करावा, सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आपण सर्व समाजाला घेऊन चाललो तरच आपण हे राज्य घडल किंवा पक्ष घडल. म्हणून हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, बौद्ध, इसाई सर्व समाजाला घेऊन जाणारी समतेचं चिन्ह आपण घेऊन चाललेलं आहे. म्हणून आपण मंडळीने बराच वेळ झाला, आपण लोक जास्त यावीत हे माझं दिल्लीचं कॉन्सन्ट्रेशन आहे. ह्याच्यावर ह्याचा उपयोग व्हावा अशी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.